नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील पाठ 3 पाहणार आहोत, बाह्य प्रक्रिया. चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. खडक फुटणे, कमकुवत होणे या नैसर्गिक प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. खालील बघा, आता विदारण किंवा अपक्षय यांचे प्रमुख 3 प्रकार कोणते? तर ते आहेत कायिक विदारण, 2 रासायनिक विदारण, 3 जैविक विदारण. हे कायिक विदारणचे 3 प्रकार आहेत. चला तर आपण खालील माहिती पाहू. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कोणत्या विदारणाचा प्रभाव जास्त असतो? तर कायिक विदारणाचा. दमट हवामानाच्या प्रदेशात कोणता अपक्षय प्रामुख्याने दिसतो? तर तो रासायनिक विदारणाचा आपल्याला जास्त प्रामुख्याने दिसतं. खालील सजीवाकडून घडणारे विदारण कोणते? तर जैविक विदारण असतात ते, हे लक्षात असू द्या. चला तर आपण आता खालील माहिती पाहूया. कायिक विदारण. आता कायिक विदारण मुख्यतः कोणत्या कारणामुळे घडून येते? तर ते 1 तापमान, 2 दाबमुक्त, 3 दहिवर, 4 पाणी, 5 स्फटिकांची वाढ. या 5 कारणामुळे कायिक विदारण घडून येते. तर याची सविस्तर आपण खाली माहिती पाहूया. चला बघू आता आपण पहिलं 1 तापमान. वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावरती आकुंचन पावतात. मुद्दा 2 पहा. अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होतो, हे लक्षात असू द्या. मुद्दा 3 पहा. खडकातील प्रत्येक खजिनांच्या तापमानाच्या फरकास दिलेले प्रतिसाद वेगवेगळे असते. मुद्दा 4. काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. यामुळे काय होतं? खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त प्रमाणात असतो, हे लक्षात ठेवा. मुद्दा 5 पहा आता खालील. याचा परिणाम खडकांना तडे जातात व खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे असे विदारण मोठ्या प्रमाणात दिसून येते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये हे विदारण आपल्याला खूप प्रमाणात दिसते, हे लक्षात असू द्या. चला तर आपण नंबर 2 पाहूया. विद्राव्य आणि स्फटिकांची वाढ. समुद्र किनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरकड्याच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आढळते. सागरी जलांचे तुषार खडकावर आपटतात. या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात लहान लहान आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते. हा द्रवीकरणाचा परिणाम आहे. अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे मित्रांनो या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते. या स्फटिकीकरण जास्त त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडकावर छिद्रे तयार होतात आणि परिणामी खडकाचा पृष्ठभाग कसा दिसतो? मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसतो मित्रांनो, हे लक्षात असू द्या. खालील बघू आता आपण दहिवर. मुद्दा 3. आता पाणी गोठल्यानंतर त्यांचे आकारमान वाढते. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0 सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेथील खडकातील तळांमध्ये साचलेले पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ तयार होतो मित्रांनो आणि त्यांचा आकारमान वाढतो. त्यामुळे खडकातील ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात, हे लक्षात असू द्या. चला खालील माहिती पाहू आपण आता. 4 नंबर दाबमुक्ती. खडकामध्ये केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियामुळेच निर्माण होतं असे नाही. काय की दाबमुक्ती काय आहे की खडकामध्ये केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठले या क्रियांमुळे निर्माण होत नाही. खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो. हा दाब नाहीसा झाल्यामुळे आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो. अशा कारणाने हे विदारण घडून येते. कोणतं? दाबमुक्त विदारण.
हे लक्षात ठेवा. चला खालील माहिती पाहू आपण आता. पाणी. आता काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्याने ही काही प्रकारच्या खडकांचे विदारण घडून येते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी. खडक हे केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात. चिखलासारख्या पदार्थांनी ही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात आणि हे कण मूळ कणापासून अलग होऊ लागतात. त्याला कणात्मक विदारण असे म्हणतात. लक्षात असू द्या. खालील माहिती बघा आता. काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकाचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विदारणास खंड विखंड विदारण असेही म्हणतात. हे आता पाहू आपण. बी. रासायनिक विदारण. खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते. पाणी हे वैश्विक विद्रावण समजले जाते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळून जातात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणांची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. लक्षात असू द्या. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते तेथे अशा प्रकारचे क्रिया घडून येतात. त्या खालीलप्रमाणे रासायनिक विदारण बघा आता. कार्बनन, 2 द्रवीकरण आणि 3 भस्मीकरण. हे आपण सविस्तर खालीलप्रमाणे आता पाहूया. बघा आता. कार्बनन. आता पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतात. त्यातून सौम्य कार्बाम्ले तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळून जातात. हे लक्षात असू द्या. चला तर खालील मुद्दा पाहू आपण आता. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे जे मित्रांनो खनिजे जे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात त्यातील क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर येथील दर्या येथील चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते आपल्याला. हे लक्षात ठेवा. खालील बघा आता. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया घडून येते. लोहावर जंग येतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. उदाहरणार्थ पावसाळ्यात मिठाला पाणी सुटणे, कापून ठेवलेले सफरचंदांच्या फोडीवर तांबूस रंग येणे इत्यादी. हे सर्व काय मित्रांनो. तर या सर्व रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया जेव्हा खडकावर होतात तेव्हा त्या खडकाचे रासायनिक विदारण झालेले असते. हे लक्षात ठेवा. आता खालील पाहू आपण. जैविक विदारण. आता कायिक आणि रासायनिक विदारणांशिवाय जैविक कारणांचीही देखील खडकांचे विदारण होत असते. उदाहरणार्थ मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घूस, ससे यासारखे प्राणी आणि इतर कृमी कीटक जमिनीतील बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनन प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकाचे विदारण होतात. आणि त्याशिवाय अनेकदा खडकावर शेवाळे किंवा हरित दगडफुटी इत्यादी वनस्पती वाढतात. यामुळे देखील खडकाचे विदारण घडून येते. आता बघा. विस्तृत झीज. खडकाचे सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात मित्रांनो आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारण तुकडे असतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. विदारण क्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलामुळे होणे या क्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. लक्षात
ठेवा. चला खालील माहिती पाहू आपण आता बघा, विस्तृत झीजचे 2 प्रकार खालीलप्रमाणे. तर 1 तीव्र गतीने होणारे विस्तृत झीज आणि 2 मंद गतीने होणारे विस्तृत झीज. आता बघा, आपण बघू पहिले एक तीव्र गतीने होणारे विस्तृत झीज. दरडी कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. अनेकदा अशा हालचालींचे परिणाम खूप विध्वंसक ठरतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, हे लक्षात असू द्या. खालील माहिती पहा आता. विदारातील पदार्थांचा उतारावर मोठा थर तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्यांचे वजन वाढते आणि परिणामी असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ आपण बघितले पुण्यामधील माळीण गावामध्ये दरड कशी कोसळली मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. खालील पाहू आता मंद गतीने होणारी झीज. आता कमी उताराच्या सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते. यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते. हेही लक्षात असू द्या. आता खालील बघा. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने सरकल्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. या क्रियेला काय म्हणतात? तर त्या क्रियेला मातलोट असे म्हणतात. हेही लक्षात असू द्या. आता खनन. आता विदारण आणि विस्तृत झीजेप्रमाणेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारणांमार्फत घडून येते. वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे खनन होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण तिसरा धडा हा पाहिलेला आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.